आपल्याला बेरीज बेरीज किंवा वजाबाकी असेल तर आपल्याला छेद समान करावा लागतो. आपण नेहमी सांगतोय की नाही. आणि गुणाकार असेल तर अंशांचा डायरेक्ट गुणाकार करायचा, छेदाचा गुणाकार करायचा आणि त्यानंतर भाग घालवायचा. तर अशा वेळी काय करायचं, आता 0.07 आहे आणि 0.7, मग यांचा आपल्याला डायरेक्ट काय होतं, भागाकार करता येत नाही किंवा बेरीज वजाबाकी करता येत नाही. म्हणून आपण काय करायचं, याला साध्या रूपामध्ये करायचं. मग साध्या रूपामध्ये करण्यासाठी काय करावं लागते बघा. कोणत्याही संख्येला जर पूर्ण रूपामध्ये आणण्यासाठी काय करावं लागणार, याला गुणावं लागणार आहे. तर कोणत्या संख्येने गुणावं लागणार याला खरं तर 10 न गुणलं तर त्याचं उत्तर 0.7 गुणले 10 केलं तर याचं 7 असं उत्तर येते. परंतु काय होणार आहे बघा, वरती ज्या संख्येला गुणायचंय त्याच संख्येला छेदाला पण गुणावं लागते. परंतु वर संख्येला 2 शून्य असल्यामुळं 2 शून्य असणारी संख्या 100 या संख्येनं गुणावं लागणार आहे. तर आपलं वर उत्तर येणार आहे 70. मग वर 100ला गुणलं तर खाली पण 100लाच गुणावं लागत असते. म्हणून काय होणार आहे, खाली 70 होणार आहे की नाही. इथं 70 येणार आहे तर इथं 7/70 असं उत्तर येणार आहे. मग त्याच पद्धतीने याचं पण होणार आहे 7/70 अधिक इथं पण काय होणार, 100 गुणावं लागणार आणि खाली पण 100नच गुणावं लागणार. कारण खाली 2 संख्या म्हणून 2 संख्या असल्याने 2 शून्य असलेली संख्या 100 यानं गुणावं लागणार. मग काय होणार, वरती उत्तर येणार आहे आपलं 70/7 येणार आहे. मग आता काय करावं लागणार, छेद समान करून घ्यावा लागणार. बरोबर, छेद समान करून घ्यावा लागणार. मग आता छेद समान करण्यासाठी 7च्या पाड्यात तर 70च्या पाड्यात तर काही 7 नाही आहेत, परंतु 7च्या पाड्यात 70 आहेत. म्हणून काय केलं आपण, इथं पण सेम याला गुणाकार केला, छेदाला आणि अंशाला दोन्ही संख्येला काय करायचं, सेम संख्येने गुणावं लागत असते. म्हणून याचं उत्तर आलं 700 आणि इथं खाली आलं 70. मग काय केलं आपण, 7/70 अधिक 700/70 काय आलं 70. मग याचा छेद समान झालेला आहे. म्हणून काय केलं आता, 70 वर किती आलं, 700 अधिक 7 707. मग आता याला कशाने भाग जातोय तर 7 ने भाग जातोय. 7×10=70, 7×1=7, 0, 7×1=7. आपल्याला याच्या पुढे पण आणखीन भाग घालवता येतोय, परंतु आपल्याला उत्तरामध्ये हा पर्याय दिसतोय 101/10. होय की नाही, पूर्ण पॉइंट मध्ये उत्तर दिलेलं नाहीये म्हणून आपण पण पॉइंट मध्ये काढायचा नाहीये. तर काय आलं उत्तर बघा, ऑप्शन नंबर 1 101/10. आलं लक्षात. यस.